बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चारांना आर्मी बँडची साथ, उपस्थितांकडून बद्री विशाल लाल की जयचा जयघोष। हिमाचलच्या सिमला परिसरात नव्याने बर्फवृष्टी, तापमानात घट, पर्यटक सुखावले। दिल्लीत जॅपनीज पार्कमध्ये वादळी वाऱ्यासह तंबू मंडप कोसळले, राजधानीत वातावरण बदललं, दिल्ली आणि परिसरात वादळी वारा। चिलीसह जगाच्या अनेक देशातील आकाशात रंगाची उधळण, सौर वादळामुळे आकाश रंगीबिरंगी। ब्राझीलमध्ये पुरामुळे व्यापाऱ्यांचे हाल, ग्राहकच नसल्याने दुकानांना लावलं टाळं। जर्मनीत टेस्लाच्या विस्ताराला विरोध, हजारो नागरिकांची निदर्शनं, पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट। भारतीय सैन्याला मिळालं अचूक शस्त्र, निशाणा साधणार, ड्रोन्ससह हवेतून झाडणार गोळ्या, गोळीबारानं करणार शत्रूंचा अंत। पंजाबच्या हादरो रतन परिसरात बीएसएफने चायना मेड ड्रोनसह हेरोईन घेतलं ताब्यात, तर तरनतारन परिसरातही 2 किलो हेरोईनचं पाकिट जप्त। उधमपूर हल्ल्यातला 6 दहशतवाद्यांची स्केचेस जारी, बसंतगड भागात 2 गटात असू शकतात 15 ते 12 दहशतवादी, 50 जणांना घेतलं ताब्यात। दिल्लीत आज मुख्यमंत्री केजरीवालांची आमदारांसोबत बैठक, निवडणूक रणनीतीवर चर्चेची शक्यता, तुरुंगाबाहेर आल्यानंतर पहिलीच बैठक। भोजशाला सर्वेक्षणाला 51 दिवस, खोदकामावर मॅन देवाच्या मूर्तीसोबत काही नाणी आणि जमिनीखाली पायऱ्या सापडल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा। पंतप्रधान मोदींसोबत सार्वजनिक वाद विवादाला राहुल गांधी तयार, निवृत्त न्यायाधीशांनी केली होती सूचना। तमिळनाडूच्या उटीमध्ये फ्लॉवर फेस्टिवलची जय्यत तयारी, पर्यटकांची प्रचंड गर्दी, विविधरंगी विद्युत रोषणाईनं सजलं बॉटनिकल गार्डन। पश्चिम मध्य हार्बर या तिन्ही रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक, अनेक लोकल उशिरानं धावणार। राज्यातील सर्व पाळीव जनावरांना आता इयर टॅगिंग, भारत पशुधन प्रणालीवर नोंदणी बंधनकारक, 1 जून नंतर टॅगिंग शिवाय पशुधनाची खरेदी विक्री करता येणार नाही। इयर टॅगिंग शिवाय पाळीव जनावरांना वैद्यकीय सेवा, नुकसान भरपाई नाही, टॅगिंग नसलेल्या जनावरांची वाहतूक केल्यास कारवाई। कोकणात तुरळक ठिकाणी 2-3 दिवसात विजांच्या कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज। मुंबईमध्ये 3 दिवसात 11.5 किलो सोनं जप्त, 7.44 कोटींच्या सोन्यासह मुंबई कस्टम विभागाच्या 7 जणांना बेड्या। केरळच्या कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळावर 2 किलो 333 ग्रॅम सोनं जप्त, दुबईतून सोने तस्करी करणाऱ्या प्रवाशाला बेड्या। आंध्र प्रदेशच्या पूर्व गोदावरी जिल्ह्यात 7 कोटी जप्त, अपघातावेळी कॅश घेऊन जाणारी गाडी उलटली, पठ्ठ्याच्या बॉक्समध्ये ठेवले होते पैसे।